चलो. सो त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, आयएसओ इमेज इथे जर खाली जो फोल्डर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जिथे आयएसओ इमेज आहे, ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे. जो पाथ आहे आयएसओ इमेजचा तो सिलेक्ट करायचा. झालं एवढं सगळ्यांचं? हॅलो. मॅम मी फक्त ऍक्च्युली बघून घेतोय आणि मी VMware वर्कस्टेशन वरती इन्स्टॉल करायचं ट्राय करेल आणि जर नाही झालं तर मग Oracle वरती करेल. ठीक आहे, चालेल. पण तुला व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉल करण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाही असं काय नाही, पण मग ते एकाच याच्यात होऊन जाईल ना मॅम. एकच व्हर्च्युअल मशीन मध्ये दोन्ही माझं ते रेड हॅटचं जे आहे ती पण ISO फाईल इन्स्टॉल आहे आणि CentOS पण होऊन जाईल. ओके. पण बघ आता मग मला पण मग जर लाईक काही कम्पॅटेबिलिटी इश्यू आले, ठीक आहे, VMwareला, तर मग परत ते रिझॉल्व्ह करत बसणं वगैरे, मग त्याच्यामध्ये मग तुझे प्रॅक्टिकल्स मागं राहू शकतील. कारण की मी जे रेग्युलर शिकवणार म्हणून मी सगळ्यांचं सेम एन्व्हायरमेंट यासाठी क्रिएट करत होते की सिस्टीम इश्यूज नकोत यायला. काही कमांड इश्यूज वगैरे आले तर ते आपण ट्रबल शूट करू शकतो ना. सिस्टीम इश्यूज आले, एन्व्हायरमेंट इश्यूज आले तर मग परत ते ट्रबल शूट करण्यामध्ये कशाला टाइम वेस्ट करायचा. म्हणून मी सगळ्यांना म्हणत होते की तुमचं सेम एन्व्हायरमेंट असू दे. ठीक आहे मॅम, करतो मग इन्स्टॉल. ठीक आहे. मॅम येस. ते आमच्या व्हर्च्युअल मशीन मध्ये ऑलरेडी काली लिनक्स इन्स्टॉल आहे मॅम, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही मॅम? नाही रे, नाही काही येणार नाही. ओके मॅम. ओके. एवढं झालं की सांगा. एवढं झालं का तुमचं? येस मॅम. ठीक आहे. सो पाथ दिला ना इकडे आयएसओ इमेजचा. ओके मॅम माझा आयओसी इमेज डिलीट झालं, मला एकदा सांग चाल का कुठून डाउनलोड करायचं? अरे बापरे, कसं काय डिलीट झालं? सगळंच डिलीट झालं मॅम, काली पण झालं माझं. बरं एक काम करा, आता तुम्ही फक्त माझ्या स्टेप बघा मी कशी करते आणि तुम्ही घरी गेल्यानंतर करा. कारण की आता आयएसओ इमेज तू इन्स्टॉल नको करूस, तू कोणाकडून तरी कॉपी करून घे, कारण ती 9.2 GB ची इमेज आहे. सो एवढा तू खूप वेळ लागेल तुला ते डाउनलोड करायला. ज्यांच्या मशीन मध्ये आहे त्यांच्याकडून कॉपी करून घे. नाहीतर आय गेस तूच मला पेनड्राईव्ह दिलेलास ना? हो सूरज, मग तुझ्या पेनड्राईव्ह मध्ये आहे की रे? ते हे रेनबूट केलं तर मॅम पेनड्राईव्ह. ओके ठीक आहे, घे मग कोणाकडून तरी घे ज्याच्याकडे आहे त्यांच्याकडे. तो आता तुम्ही फक्त स्टेप बघून घ्या मग, आणि त्याच्यानंतर तुम्ही मग एन्व्हायरमेंट क्रिएट करा. काय प्रॉब्लेम आला तर उद्या आपण डिस्कस करूया, ठीक आहे? चलो. सो मी काय केलेलं आहे रे, इथे एक नाव दिलेलं आहे माझ्या मशीनला आणि त्याच्यानंतर मी आयएसओ इमेजचा पाथ इकडे डिफाईन केलेला आहे. लेट्स क्लिक ऑन नेक्स्ट. इथे काय करायचं तुम्हाला, एक युजर नेम म्हणजे तुम्ही कोणता युजर आहे तुम्ही तुमचं नाव द्या. आपल्याला एक लोकल युजर नेम डिफाईन करावा लागतो आणि एक रूट युजर असतो, ठीक आहे? सो मशीनमध्ये लॉग इन करण्यासाठी एक युजर नेम जो डिफाईन करणार आहे त्याचं मी माझं नाव देते. तुम्ही तुमचं नाव द्या. तुमच्या नावाने एक लोकल युजर क्रिएट करा आणि इथे तुम्हाला पासवर्ड सेट करावे लागेल, ठीक आहे? सो जो काही तुम्ही पासवर्ड सेट करताय तो तुमच्या नोटपॅड मध्ये किंवा कुठेतरी लिहून घ्या. तो पासवर्ड विसरू नका लॉग इन करण्यासाठी. सो आता जर तुम्हाला जे तुम्ही इथे नाव दिलेलं आहे तेच जर तुम्हाला होस्ट नेम ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, असं काही नाहीये, ठीक आहे? सो मला हे जे मी मशीनला माझं नाव दिलेलं आहे तेच मला व्हर्च्युअल मशीनला जे नाव दिलेलं आहे तेच मला माझं होस्ट नेम ठेवायचं आहे. सो मी असंच ठेवते, याच्यामध्ये काही चेंजेस करत नाहीये. काय केलं मी, सेकंड स्टेपला एक युजर सेट केला, त्या युजरला एक पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, ठीक आहे? त्यानंतर होस्ट नेम मी ऍज इट इज ठेवणार आहे, याच्यामध्ये काही चेंजेस करणार नाहीये. डोमेन नेम पण जे आहे ते ऍज इट इज ठेवा, त्याच्यामध्ये काही चेंजेस करू नका. नेक्स्ट. इथे काय करायचे रे, तुम्हाला बेस मेमरी आणि प्रोसेसर द्यायचं की किती प्रोसेसर पाहिजे. सो आता ऑलरेडी मी जे फर्स्ट मशीन क्रिएट केलेलं आहे ते हाय कॉन्फिगरेशनचं केलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता फक्त एक डेमोसाठी मशीन क्रिएट करतेय तुम्हाला दाखवायला. सो त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, एक 2 CPUचा प्रोसेसर करा आणि जी बेस मेमरी आहे ती एवढीच राहू दे, 2040 MBच राहू दे, ओके?
सो याच्यामध्ये तुम्हाला जर चेंज करायचं असेल प्रोसेसर तर इथून पण करू शकता. ठीक आहे, टू सीपीयू होल्ड केलेला आहे मी आणि बेस मेमरी मी एवढीच ठेवते. ठीक आहे, नेक्स्ट. आता व्हर्च्युअल हार्ड डिस्क जी ओरिजिनल व्हर्च्युअल हार्ड डिस्क आहे, ठीक आहे, इथे तुम्ही 30 GB आहे जर तुमच्या मशीनमध्ये जर जागा तर 30 GB द्या. कारण की कसं होतं, परत जर ते एक्सटेंड करायचं म्हटलं तर कम्पॅटिबिलिटी इश्यूज येतात बरेचसेच. सो देतानाच 30 GB द्या, म्हणजे आपण सगळे प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकू त्याच्यावरती. मॅम येस, सीपीयू प्रोसेसर किती द्यायचं मॅम? 2 CPU द्यायचा प्रोसेसर आणि जी बेस मेमरी आहे ती ऍज इट इज ठेवायची. ओके मॅम. ओके, येस मॅम. सो स्टोरेज जे देणार आहे तुम्ही हार्ड डिस्क जे स्टोरेज देणार आहे ते स्टोरेज तू इकडे 30 GB द्यायचे तुम्हाला. 30 GB मी आता ऑलरेडी 30 GB मी क्रिएट केलेलं आहे, त्याच्यामुळे मी फक्त 5 GB देते आता स्टोरेज. पण तुम्ही किती द्यायचं तुम्ही लिहून घ्या स्पेसिफिकेशन कुठेतरी. स्टोरेज तुम्हाला द्यायचं हार्ड डिस्क 30 GB ची द्यायची. ओके, देन नेक्स्ट. ठीक आहे, इथे तुमचे सगळे कॉन्फिगरेशन येतील. एकदा तुम्ही समराइज करा कॉन्फिगरेशन काय काय आहेत ते. आपले मशीनचं नाव आहे CentOS 3. ठीक आहे, मशीन फोल्डर्स वगैरे आलेले आहेत. होस्ट नेम CentOS 3 आहे. देन हार्डवेअर बेस मेमरी आहे 2048 प्रोसेसर 2 आहे, 2 कोर प्रोसेसर. येस, डिस्क साईज आहे 5 GB. याच्यामध्ये तुम्हाला डिस्क साईज ठेवायची आहे 30 GB. ओके, प्रोसेसर 2 कोर ठेवा, बेस मेमरी ॲज इट इज ठेवा. बाकी याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. मी एक युजर क्रिएट केलेला आहे तृप्ती नावाचा. तुम्हाला तुमच्या नावाने तुम्ही एक युजर क्रिएट करा, त्याला एक पासवर्ड सेट करा. ओके मॅम येस, ते काली लिनक्स आम्ही इन्स्टॉल केलं होतं, मग मी तिथं मेमरी 30 GB दिली होती मॅम. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या सिस्टीम मध्ये जागा आहे का? तुझ्या सिस्टीम मध्ये स्पेस किती आहे? आपण सिस्टीमची स्पेस कशी बघतो? फिनिश वरती क्लिक करायचं. ठीक आहे, इथे बघ सिस्टीमची आपण स्पेस कशी बघतो रे. दिस पीसी मध्ये जा. ठीक आहे, इथे किती तुझ्याकडे जागा अवेलेबल आहे बघ. ओके. ठीक आहे, सो 30 GB देऊन स्टील जर तुझ्याकडे स्पेस रिमेनिंग असेल तर मग क्रिएट कर तिकडे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा तुम्ही ISO इमेज डाउनलोड करताय ती C ड्राईव्ह मध्ये ठेवा. जिकडे तुमचं व्हर्च्युअल बॉक्स इन्स्टॉल आहे त्याच ड्राईव्ह मध्ये तुमची इमेजचा पाथ पण ठेवा. इकडे C ड्राईव्ह मध्ये डाउनलोड करून ठेवा तुमची ISO इमेज जिकडे व्हर्च्युअल बॉक्स इन्स्टॉल आहे. ओके, ठीक आहे, चलो. सो आपलं मशीन इन्स्टॉल झालेलं आहे, लॉन्च झालेलं आहे. लेट स्टार्ट दिस मशीन. स्टार्ट करण्यासाठी काय करायचं तुम्हाला, इकडे जो स्टार्टचा एरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. स्टेप्स लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, नोट डाऊन करून घ्या. ओके, याच्यामध्ये माझी माउंट करायचं. राईट. सो मी इकडे स्टोरेज मध्ये माउंट केली नव्हती, त्याच्यामुळे मला इकडे माउंट करावी लागेल. ओके, माउंट अँड रिट्राय बूट. सो जर तुम्हाला तसा मेसेज आला तर फक्त सिलेक्ट करा परत एकदा ISO इमेज आणि माउंट अँड रिट्राय बूट वरती क्लिक करा. कारण की मी स्टोरेज वरती ती माउंटच केली नव्हती. ओके, इथे तुम्ही एस्केप की प्रेस केली तरी चालेल, कारण की फक्त ते सगळं चेक करते की सगळ्या ऑपरेटिंग .ISO इमेजनी ज्या काय फाईल्स इन्स्टॉल केलेल्या आहेत त्या आहेत का. सो फक्त चेकिंग चाललंय. चेकिंग तुम्ही एस्केप केलं तरी चालेल, एस्केप की एंटर करून स्किप केलं तरी चालेल चेकिंग. तो कांट रन गेस्ट इन्स्टॉल मेसेज आल्यानंतर काय करायचं? नाही, काही नाही, फक्त तो इग्नोर करा. दीज आर दी वॉर्निंग्स, जस्ट इग्नोर इट. ओके, हे जे दिसतंय तुम्हाला असा प्रॉम्प्ट ओपन होईल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा जो व्हाईट एरो आहे, व्हाईट एरो
हा होस्ट मशीनचा आहे, ठीक आहे. होस्ट मशीन. जर तुम्ही जेव्हा आत मशीन मध्ये जाल आणि डबल क्लिक कराल, ठीक आहे, तेव्हा इथे तुम्हाला ब्लॅक एरो येईल. ब्लॅक एरो. आपल्याला इंग्लिश चूज करायचं, ठीक आहे. सो हा ब्लॅक एरो येणार आहे. ब्लॅक एरो असणार आहे तुमच्या गेस्ट मशीनचा. आज जी CentOS मशीन आहे त्याचा ब्लॅक एरो असणार आहे. ओके. सो जेव्हा मॅम तुम्ही आत मशीन मध्ये येस मला मेसेज येतोय की द व्हर्च्युअल मशीन फेल टू बूट. फेल टू बूट. हा येस मॅम, दिस माइट बी कॉज बाय मिसिंग असं येतोय मॅम. अरे तू .iso इमेज सिलेक्ट नाही केलीस का? केली होती मॅम. इथे नाही, इथं एक मिनिट. जेव्हा परत मी ओपन केल्यानंतर मला तिथं आलं ना DVD साठीचा मेसेज बघ. हा येस DVD मॅम, साठी डीव्हीडीचा मेसेज आलाय. तो मग त्याच्यामध्ये हे कर, तो CentOS. ड्रॉपडाऊन एरो वरती क्लिक कर आणि त्याच्यावरती तुझी .iso इमेज सिलेक्ट कर आणि रिबूट. माउंट अँड रिट्राय बूट म्हणू का मॅम? येस येस. हा पहिला चूज कर, तुझी इमेज चूज कर. हा येस मॅम, येस मॅम, झालं मॅम. चूज केली. हा ठीक आहे. येस डन. येस मॅम. ठीक आहे. आता तर तुला एक प्रॉम्प्ट ओपन होईल ब्लॅक कलरचा. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन म्हणजे लाईक चेकिंग चालू होईल. ते चेकिंग चालू झाल्यानंतर तू एस्केप की प्रेस केलीस तरी चालेल. ते ऑटोमॅटिक बूट इन 44 सेकंड्स म्हणते. हा एंटर कर. Yes, एंटर ma'am. एंटर केल्यानंतर लोडिंग येईल आणि वेगवेगळ्या फाईल्स आहेत त्या चेकिंग प्रोसेस चालू होईल. चेकिंग Okay. प्रोसेस ग्रीन आणि ब्लॅक चेकिंग प्रोसेस चालू झाल्यानंतर एस्केप की प्रेस कर. ओके मॅम. झालं की सांग, सोबतच करूयात आपण. हा येस. चेकिंग चालू झालंय मॅम. एस्केप की प्रेस कर. ओके. हा येस मॅम, तुमच्यासारखं इंटरफेस आलाय. आलेला आहे. हा येस मॅम, वेलकम टू CentOS 7. येस. आता व्हाईट एरो आहे का तुला? आता व्हाईट एरो दिसतोय? व्हाईट एरो. हा येस मॅम. ठीक आहे. आता काय कर, आत ये मशीन मध्ये आणि डबल क्लिक कर. कुठेतरी इकडे नको करूस, याच्यावरती बाहेर इथे कुठेतरी कर. इथे असं या ठिकाणी डबल क्लिक कर. हा, यू हॅव क्लिक द माउस इनसाइड द व्हर्च्युअल मशीन डिस्प्ले. येस. ब्लॅक एरो आलेला आहे आता. ब्लॅक द नाही, कॅप्चर आणि कॅन्सलचं हा ऑप्शन. ठीक आहे. हा तो चेकबॉक्स क्लिक कर. चेकबॉक्स क्लिक कर आणि कॅप्चर द एरो कर. ते डू नॉट शो दिस मेसेज अगेन सा मॅम. हा येस. डू नॉट शो दिस मेसेज अगेन. येस ते वाला. हा येस मॅम, ब्लॅक एरो आला. आला. ओके. हा येस मॅम. चलो. आता आपल्याला काय चूज करायचे रे? इंग्लिश लँग्वेज चूज करायचे. ठीक आहे. सो इंग्लिश वरती क्लिक कर. ठीक आहे. येस मॅम. इंग्लिश वरती क्लिक केल्यानंतर इकडे खाली कंटिन्यू. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर असा प्रॉम्प्ट ओपन होईल. आला. डन योगेश. हा येस मॅम, येस मॅम. ओके चलो. सो आता काय करायचं आपल्याला? इन्स्टॉलेशन सोर्स जो आहे, इन्स्टॉलेशन सोर्स त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. इन्स्टॉलेशन सोर्स काय आहे? आपली ISO इमेजेस आहे का एकदा बघूयात आपण. ओके. विच इन्स्टॉल सोर्स डू यू लाईक? ठीक आहे. डन वरती क्लिक कर. ओके. देन सॉफ्टवेअर अँड सिलेक्शन याच्यावरती आपल्याला काय चूज करायचं? सर्व्हर विथ GUI. येस मॅम. ओके. डन. ठीक आहे. देन इन्स्टॉलेशन डेस्टिनेशन वरती व्हर्च्युअल आपली जी आपण हार्ड डिस्क क्रिएट केलेली आहे ती चूज करायची. ओके. डन. तो कधी कधी कसं होतं, आता डेस्टिनेशन कधी कधी हे होत नाहीये, नो डिस्क सिलेक्टेड. जर सिलेक्ट नाही झाली तर परत एकदा चूज करा आणि डन कर.
येस, ऑटोमॅटिक पार्टिशन सिलेक्टेड असा मेसेज आला पाहिजे इन्स्टॉलेशन डेस्टिनेशन मध्ये. डन. हा येस मॅम. ओके, आता काय करायचं आपल्याला, नेटवर्क आणि होस्ट नेम मध्ये जायचं आहे आणि इथरनेट जे ऑफ आहे, इथरनेट जर मी ऑफ ठेवलं तर माझी जी गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती माझ्या होस्ट ऑपरेटिंग सिस्टीम कडून इंटरनेटच घेऊ शकणार नाहीये. सो मग जर मला काही क्रोम वगैरे यूज करायचं असेल या मशीन मध्ये गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, मी नाही करू शकणार कारण इथरनेट कनेक्टिव्हिटीच मी ऑफ ठेवली आहे. आणि जे माझी गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते इंटरनेट कोणाकडून घेणार आहे, होस्ट ऑपरेटिंग सिस्टीम कडून घेणार आहे. सो जर होस्ट ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जर इंटरनेट असेल, तुमचं वायफाय वगैरे ऑन असेल, तर मग तुमच्या गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीमला इंटरनेट भेटणार आहे. आणि कधी भेटणार आहे, जर तुम्ही हा इथरनेट ऑप्शन ऑन केला तर. ओके, चलो. सो होस्ट नेम आहे ते आपण जे सुरुवातीला दिलेलं, मी काय ठेवलेलं, सेंटोस 3 ठेवलेलं आहे ना, तेच इथे करा तुम्ही. तुमचा आहे की सेंटोस असेल होस्ट नेम, राईट? तो ते नाव द्या इथे होस्ट नेमला. सेंटोस 3 मी देते, तुम्ही सेंटोस द्या. नाव दिल्यानंतर एकदा अप्लाय म्हणायचं, अप्लाय वरती क्लिक करायचं. ठीक आहे, देन क्लिक ऑन डन. ओके, येस मॅम. तो याच्यामध्ये आपल्याला काय राहिलंय का, लोकल मीडिया. येस, कोलकाता झालेला आहे. इन्स्टॉलेशन फर्स्ट. तुला बिगिन इन्स्टॉलेशनचा ऑप्शन येतोय? मॅम ते इन्स्टॉलेशन सोर्स ला व्हेरीफाय म्हणायचं का? नाही, एक मिनिट नाही. नाही मी ते नाही केलं. तुला बिगिन इन्स्टॉलेशनचा ऑप्शन दाखवतोय का सांग? नाही मॅम. एक मिनिट. हा येस मॅम, बिगिन इन्स्टॉलेशन. बिगिन इन्स्टॉलेशन तुला ब्लॅक मध्ये दाखवतोय ना? नाही, ब्लू मध्ये मॅम. हा, ब्लू मध्ये आहे ना? हा येस मॅम. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक कर. कारण की ऍक्च्युली मला स्पेसचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला बिगिन इन्स्टॉलेशन कडे ब्ल्यू मध्ये दाखवत नाहीये. कारण ऑलरेडी माझ्याकडे स्पेस जी आहे ती खूप कमी राहिली आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. आय गेस 24.4. अरे बापरे, एक मिनिट. मला एक कोणतं तरी मशीन हे केलं पाहिजे. नॉट इनफ स्पेस इन अ फाईल सिस्टीम फॉर दी करंट सॉफ्टवेअर सिलेक्शन, राईट? त्याच्यामुळे मला बिगिन इन्स्टॉलेशन साठी हे होत नाहीये. बट तुम्हाला ऑप्शन येईल बिगिन इन्स्टॉलेशनचा, त्याच्यावरती क्लिक करा. केलंस का क्लिक? येस मॅम, येस मॅम. ओके, क्लिक केल्यानंतर तुला तिकडे 2 प्रॉम्प्ट ओपन झाले असतील बघ. एक रूट युजर साठी असेल आणि एक लोकल युजर साठी असेल, राईट? येस मॅम, येस मॅम. कॅन यू शेअर युअर स्क्रीन? मॅम मी ते ओपन केलंय ना आपलं व्हर्च्युअल बॉक्स, आणि आपल्या इकडच्या विंडोज मध्ये आपलं लेक्चर पण चाललंय, तर मग ते नॉन क्लिकेबल झालंय. ते माईकला पण क्लिक होत नाही, नंतर फक्त ते आपल्या व्हर्च्युअल बॉक्सच्या स्क्रीनला क्लिक होते बस. राईट साईडचं कंट्रोल क्लिक केला ना तर विंडोजच्या ह्याच्यामध्ये जाता येईल तुला. राईट साईडचं कंट्रोल क्लिक कर. कुठली? हा, तू राईट साईडचा कंट्रोल क्लिक कर, बाहेर येता येईल तुला. हा येस, नाही येत मॅम. राईट कंट्रोल, राईट साईडचा जो कंट्रोल आहे ना तो क्लिक कर, तू त्याच्यामधून बाहेर येशील, व्हर्च्युअल मशीन मधून बाहेर येशील तू. राईट साईडचा जो कंट्रोल आहे ना, व्हाईट एरो येईल बघ तुला. मग व्हाईट एरो, आता जो ब्लॅक आहे ना तो व्हाईट होईल.
हाँ यस मैम यस मैम। ओके, सो स्क्रीन शेअर कर. मी स्टॉप प्रेझेंटिंग करते. हाँ यस मैम आला. ओके, हा डिसमिस वरती क्लिक कर. ओके, सो टॅब ओपन करते. ठीक मैम आहे, खाली इंस्टॉलेशन गोइंग ऑन मैम. हा. आता काय करायचं, हा ते इन्स्टॉलेशन होत आहे. रूट पासवर्ड वरती क्लिक कर. वरती रूट पासवर्ड ब्लॅक एरो आलेला आहे. रूट पासवर्ड हा वरती क्लिक कर. ठीक आहे, इथे पासवर्ड सेट कर एक रूट साठी. यस मैम. ओके, खाली कन्फर्म. ओके, डन वरती क्लिक कर. डन वरती तुला लेफ्ट साइडला कॉर्नर मध्ये. हा हाँ यस मैम. ओके, आता युजर क्रिएशन वरती जा. युजर क्रिएशन क्लिक कर. जो सुरुवातीला आपण युजर क्रिएट केलेला त्याला जो पासवर्ड दिलेला आहे ना तोच इकडे सेट करायचा आहे. फुल नेम आणि युजर नेम सेमच आहे. जो युजर नेमचं नाव टाकलेलं आहे तेच नाव टाक. खाली तुला ते कॉपी होईल नाव. मॅम ते तुम्ही सेंटोस टाकायला होती का? नाही नाही नाही, युजर सुरुवातीला तू युजर नेम टाकला असतील ना हाँ मशीन यस मैम इन्स्टॉल यस मैम. युजर नेम. हाँ मी यस. मग कसं तृप्ती युजर क्रिएट केला ना तसा तू हो. कुठला तरी केला असेल तुझ्या नावाने. हा ठीक आहे. आता तेव्हा जो सुरुवातीला मशीन इन्स्टॉल करताना जो पासवर्ड दिलेला तोच इकडे दे. यस मैम यस मैम. रूटचा आणि लोकल युजरचा तुम्ही सेम पासवर्ड ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. यस मैम. ओके, डन वरती क्लिक कर. ठीक आहे. सो किती राहिलेलं आहे रे इन्स्टॉलेशन अजून बाकी? ऑलमोस्ट हाफ इन्स्टॉलेशन बाकी आहे का? हाँ यस मैम ऑलमोस्ट हाफ बाकी मैम. ठीक आहे, चालेल. सो इन्स्टॉल होईल हे. लाईक एक थोडा वेळ लागेल आय गेस. मला वाटतंय 5-10 मिनिटं लागतील हे इन्स्टॉल व्हायला. ठीक आहे, इन्स्टॉल झाल्यानंतर काय कर, इथपर्यंत कळली तुम्हाला इन्स्टॉलेशन पर्यंतची प्रोसेस यस मैम. सगळ्यांना? येस, आदित्य, अमोल, सूरज, अक्षय. येस मॅम. ओके ठीक आहे. सो इन्स्टॉलेशन होईल हे एक 5-10 मिनिटं लागतील. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर काय होणार आहे, फक्त एक प्रॉम्प्ट ओपन होईल. ठीक आहे, मशीन रिबूट करायचं. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर खाली एक रिबूटचा ऑप्शन येईल. त्या रिबूट वरती क्लिक कर. मशीन रिबूट होईल आणि रिबूट झाल्यानंतर आपण कसं विंडोज वगैरे चालू केल्यानंतर आपल्याला आपण जो पासवर्ड सेट केलेला असतो आपल्या लोकल युजरला प्रॉम्प्ट ओपन होतो ना आपल्याला, राईट? त्याच्यावरती आपण क्लिक करतो, आपला पासवर्ड देतो आणि मग आपण लॉग इन करतो मशीन मध्ये. सेम तशा मशीनचा प्रॉम्प्ट ओपन होईल. नाहीतर ठीक आहे, रिबूट करून ठेवा मशीन. आपण उद्या याबद्दल लॉग इन कसं करायचं उद्या आपण डिस्कस करूयात. आता फक्त तुझं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यानंतर खाली एक रिबूटचा ऑप्शन येईल तुला. त्या हाँ, yes, रिबूट वरती क्लिक कर आणि दॅट्स इट. बाकी काय करू नका. उद्या आपण त्याच्या पुढची प्रोसेस डिस्कस करूयात. यस मैम ठीक है मैम. ओके यस मैम. ठीक आहे, चालेल.
उद्या पण जर असाच हेवी पाऊस असेल तर आपण ऑनलाईन लेक्चरच होतील हं, उद्या पण आपले. मॅम स्टॉप शेअरिंग करू का स्क्रीन? हा ठीक आहे, स्टॉप प्रेझेंटिंग करतो आता. ओके मॅम. ओके ठीक आहे. सो तुम्ही सगळ्यांनी हा सेटअप आज करून घ्या रिबूट पर्यंत. ठीक आहे. आणि आता जे मी सांगितलं स्टेप्स तुम्ही लिहून असतील तर चांगलं राहील, कारण की आपण हे एन्व्हायरमेंट सगळं सेम यासाठी करायला लागलो कारण की पुढे आपल्याकडे कम्पॅटेबिलिटी इश्यू येऊ नयेत. ओके. सो तुम्ही रिबूट पर्यंत प्रोसेस कम्प्लीट करून घ्या. उद्या आपण त्याच्यानंतर लॉग इन कसं करायचं मशीन मध्ये ते डिस्कस करूयात. ठीक आहे. येस मॅम. ओके चालेल. चलो देन. बाय. बाय मॅम. थँक्यू मॅम. वेलकम. योगेश. बोल ना. योगेश. अरे बोल की अक्षय. सर हा मस्तीने. Bro, I have already recorded this lecture, so I am going to upload on YouTube, and I will Thank you share so with much. people. Thank you so much. थँक्यू सो मच. Okay, no issue, problem. बरं ऐक ना, युट्यूबचं चॅनल हा, बोल की. मी स्क्रीन शेअर करतो, मला तिथे स्टेप सांग ना काय आहे ते थोडस. काय सांगू तुला? काम शेअर करतो मी. स्क्रीन शेअर करतोय का? हा, थांब 2 हा. मिनिटं. ठीक आहे कर.